काय घेतलं पिशवीत? अरे वा. रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही चाललो आता ओझरच्या विघ्नहर्ता गणपती दर्शनाला. आज संकष्ट चतुर्थी आहे, त्याच्यामुळं म्हटलं आता दिवसभर पाऊस चालू आहे, जाता आलं नाही कुठं. संध्याकाळी देवाच्या दर्शनाला जाऊया. आमचे महाराज बाणा महाराज यांना जोडीदार घेतले, आम्ही चालले देवाच्या दर्शनाला. पाऊस पुन्हा चालू झालाय थोडा थोडा, काय हरकत नाही. 15 किलोमीटर जायचंय, 20 मिनिटात आम्ही पोहोचणार तिथं मंदिरामध्ये. आणि अष्टविनायकांपैकी महत्वाचं तीर्थक्षेत्र ओझर आहे. विघ्नहर्ता गणपती म्हणजे अष्टविनायकाची सुरुवात यात्रेला ज्यावेळी केली जाते त्यावेळेला शक्यतो पहिल्यांदा ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतलं जातं किंवा शेवट गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. आणि म्हणून अशा विघ्नहर्त्याच्या दर्शनाला आम्ही चाललेलो आहोत. आणि परंपरेनुसार त्या ठिकाणी संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी 7 वाजता मंदिरामध्ये कीर्तन सेवा असते. आज मला वाटतं सुरेखाताई शिंदे यांची कीर्तन सेवा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि आम्ही चाललोय आता देवाच्या दर्शनाला. सगळी मंडळी गाडीमध्ये बसून, पाऊस येतोय म्हणून. आपण आता ओतूरवरून निघालेलो आहोत ओझरला. ओतूर म्हणजे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी ओतूरला आहे, ते ओतूर. आणि ओतूरवरून आपण ओझरला चाललोय 15 किलोमीटर अंतर देवाचं दर्शन घ्यायला. आता मध्ये आपण ठेकेकरवाडी गावापर्यंत आलेलो आहोत. ठेकेकरवाडी गाव ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं गाव आहे. ग्राम स्वच्छता स्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस मिळालं. अनेक बक्षिसे या गावाला प्राप्त झालेली आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते गावच्या सरपंचाचा सन्मान झालेला आहे, ग्रामस्थांचा. अशा पद्धतीचं सुंदर गाव ठेकेकरवाडी, पुष्पावती गंगेच्या काठावरती बसलेलं एक 2000 लोकवस्तीचं छोटंसं गाव ठेकेकरवाडी. त्या ठेकेकरवाडी गावातून आपण पुढे चालले आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. चला तुम्ही पण या दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं. हा मित्रांनो, आपण आता ओझरमध्ये पोहोचलेलो आहोत. ओझर गावाच्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गाडी पुढे जात आहे. अष्टविनायकांचे सगळे गणपती वेशीवरती या ठिकाणी सुंदर पद्धतीने आतमध्ये आपण चाललोय मंडळी. गर्दी आज भाविकांची जास्त दिसत आहे. दूरदूरून गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, अनेक राज्यातून सुद्धा भाविक भक्त या ठिकाणी येतात दर्शनाला विघ्नहर्त्याच्या. संकष्ट चतुर्थी आज आहे, त्यामुळे गर्दीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. पावसाळी ही आहे, पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतात. दिवसभर पर्यटन करून या ठिकाणी दर्शनाला संध्याकाळी येतात, त्यामुळे गर्दी आज वाढलेली आहे थोडी. तरी पण आपण चाललोय देवाचं दर्शन घ्यायला. होईल दर्शन, काय अडचण. आपण आता ओझरमध्ये पोहोचलेलो आहोत. जवळपास 1000 ते 1500 चारचाकी गाड्या इथे आलेल्या आहेत. पार्किंगची थोडीशी अडचण व्हायला लागलेली आहे. तरी पण ग्रामस्थ मंडळी, पोलीस मंडळींनी व्यवस्थित नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. दर्शनासाठी आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे गर्दी झालेली आहे.
चला दर्शन झालेलं आहे आता गणपती बाप्पाचं. आम्ही आता घरी चाललेलो आहोत. पाऊस आलेला आहे. आता थोडासा कुठेतरी महाप्रसाद सेवन करण्याची इच्छा आहे आणि गर्दीतून भाविक आता रस्त्याने चाललेले आहेत. थोडासा पाऊस येतोय. ट्रॅफिक आज भरपूर गर्दी संकष्ट चतुर्थीमुळं. चला मंडळी, आपण हे विघ्नहर्तेच्या मंदिर शेजारीचे शिल्प पाहिलेलं आहे. ते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती शक्ती संगम असा हे शिल्प आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसले आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचा गुरुपदेश छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाला आणि एवढं मोठं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी स्थापित झालं. आणि म्हणून ते असं भव्य शिल्प तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट हे शिल्प या ठिकाणी मंदिराच्या शेजारी उभारणी केलेलं आहे. आता परतीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. गर्दी प्रचंड होती. रविवार, संकष्ट चतुर्थी, पाऊस आणि पर्यटकांची संख्या त्याच्यामुळं गर्दी वाढली. तरी पण आमचं दर्शन एक पाऊण तासात झालं, 45 मिनिटामध्ये. सुंदर असं दर्शन झालं. प्रसाद घेतला. कीर्तन थोडा वेळा मी त्या ठिकाणी ऐकलं आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. पाऊस चालू आहे. दर्शन सुंदर पद्धतीने झाले. आमच्याबरोबर आमचे सहकारी वाना महाराज यांनाही आम्ही घेऊन गेलो होतो सहकुटुंब. यांचंही सुंदर दर्शन झालं. चला तुम्ही पण या दर्शनाला गणपती बाप्पाच्या. तुम्हाला पण गणपती बाप्पाचं दर्शन आम्हाला मोबाईलच्या माध्यमातून द्यायचं होतं, पण व्हिडिओ शूटिंग आतमध्ये मंदिरात करता येत नाही, करू देत नाही. त्यामुळं ते काही शक्य झालं नाही गर्दीमुळं. तुम्ही पण विघ्नहर्तेच्या दर्शनाला या. पुढच्या संकष्ट चतुर्थीला या आता. आता आम्ही गाडीला इंधन भरण्यासाठी आलो. या ठिकाणी पेट्रोल भरलेलं आहे 1400 रुपयाचं. पुढं आपण आता उद्या परवा मला कीर्तनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्यामुळं गाडीचं आधी पोट भरून ठेवलेलं बरं. इंधन भरमसाठ किमती वाढलेल्या आहेत. 107-8 रुपये लिटर पेट्रोल आहे. 112 रुपये लिटर आहे. आणि आता इंधन भरून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला घरी चाललेलो आहोत. इंधन भरून आम्ही आता चाललेलो आहोत. 112 रुपये लिटर पेट्रोल. ओझरला आम्ही विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. इंधनासाठी सुद्धा लाईन होती त्या ठिकाणी. गर्दी सगळीकडे गर्दी. दर्शनाला गर्दी, इंधनाला गर्दी, रस्त्यावर गर्दी. इंधनाशिवाय काय आता चालत नाही. त्यामुळं भविष्यकाळामध्ये आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. इंधन वाचवा. पायी प्रवास करा. भारत भ्रमण करा. अष्टविनायक यात्रा करा. शक्यतो निसर्गाला अनुकूल अशा पद्धतीची यात्रा आपली घडली पाहिजे, नाही का? त्रास होता कामा नये निसर्गाला. आज दिवसभर आमचा देवदर्शनातच गेला. दुपारी लेण्याद्रीला गेलो. लेण्याद्रीचं मंदिर वर डोंगरामध्ये आहे. त्या ठिकाणी थोडासा चढायला त्रास होतो, उशीर लागतो, म्हणून भाविक त्या ठिकाणी थोडे कमी येतात. त्या दृष्टीनं ओझरला भाविकांची संख्या जास्त असते. दुसरी दोन्हीकडे गर्दी होती आज, पण लेण्याद्रीपेक्षा ओझरला थोडीशी गर्दी जास्त होती. जुन्नर तालुका तसा पर्यटन स्थळ आहे. 2 अष्टविनायकाचे गणपती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी तालुका आहे. रेडेश्वर महाराजांची समाधी आळे गावामध्ये आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी ओतूर गावामध्ये आहे. अशा दृष्टीने जुन्नर तालुका हा आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रामध्ये नावाजलेला तालुका आहे. 5 धरणं जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि म्हणून पर्यटकांचा ओढा किंवा माळशेज घाट ठाणे आणि आमच्या पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आपण सर्वांनी तुमच्या तालुक्यामध्ये यावं आणि भेटी द्याव्यात अशी अपेक्षा आहे. आता दिवसाचा प्रवास संपलेला आहे. आम्ही आता जवळ घरापर्यंत आलेलो आहोत. आमच्या फाफळे शहरातील ग्रामदैवत कमलच्या माताचं मंदिर आपल्याला दिसते समोर. त्या ठिकाणी आम्ही चाललोय घरी आता. दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला. मंदिरामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे शक्य होईल ते. विघ्नहर्ता गणपती बाप्पा मंदिर, लेण्याद्री परिसर,
आणि संपूर्ण रस्त्यानं येत असताना मला जे जे काही दाखवता येणं शक्य आहे ते दाखवलेलं आहे. आता आपण 4 दिवसांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कीर्तनाला जायचंय. संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथीचा सप्ताह त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचा ब्लॉग तुम्हाला लवकरच या ठिकाणी पाहायला मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत रामकृष्ण हरी.